आजही आपल्यासोबत कोर्टवेबचा एक स्टुडंट आहे. असे छान छान कंपन्या येतात आता कुठली TCS, ॲक्सेंचर, इन्फोसिस वगैरे ह्याबद्दल खूप ऐकत होतो कारण की बरेच लोक प्लेस होत होते. तर आता या कंपन्यांसाठी काय केलं पाहिजे तर कुठले प्रोग्रामिंग लँग्वेज नीट शिकली पाहिजे. बरोबर. तर तो पहिलाच लेक्चर होता. ओके. म्हणलं भरपूर लोक वगैरे तो कसं पण मग मजा आली कारण की तुम्ही लेक्चर घेत होता आणि सर सांगायला लागले की अशा कंपन्या येतात, तुम्ही प्रिपरेशन सुरू करा लवकर. आम्हाला वाटली की आता आमचं होणार की नाही होणार जावाचं. थोडं प्रेशर कमी होतं मित्रांना म्हटलं की नेमकं एक मॅडम आल्या आणि ते रेझ्युमे वगैरे घेऊन आल्या 2-3 जणांचा. पण मग नंतर त्यांनी विचारलं गार्बेज कलेक्टर माहिती का कसं वर्क होतं. ओके. म्हणजे त्यांना बघायचं होतं की वेगळ्या पद्धतीने करता येईल का तुला. बरोबर. म्हणजे पहिल्या राऊंडलाच कोड विचारला. पहिल्या राऊंडलाच क्या बात. मग त्यांनी डायरेक्ट सुरू केले की तुला एक्सेप्शन हँडलिंग घेतं का. त्यांनी मला तो ट्रायंगलवाला एक स्टार पॅटर्न दिला. अशा वेळेस समजतही नाही की आपण बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. तेच त्यांना विचारलं की आता झाले नाही झाले ते म्हणले असं सांगू नाही शकत पण तुला कळेलच. म्हणलं नाही आपण थांबू, होईल जास्त टेन्शन नको घेऊ. तर तुला काय असं वाटतं की तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये असा काय की पॉईंट होता की त्यांनी तुला सिलेक्ट केला असावा. त्यानंतर मग ठीक आहे म्हणले तू जाऊ शकतो, मी तुम्हाला सांगतो पुढे कसं काय. चला तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. आजही आपल्यासोबत कोर्टवेबचा एक स्टुडंट आहे आणि जो PTC नावाच्या एका कंपनीमध्ये प्लेस झालेला आहे. सो आता मी त्याचं इंट्रोडक्शन करून देण्यापेक्षा तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्याकडूनच ऐका. वेलकम. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्ष अंबले आहे. मी आत्ता 4th इयरला आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. आणि मी जसं सर म्हणले PTCमध्ये प्लेस झालो. तर मला कंपन्यांबद्दल कधी कळालं की 3rd इयरमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मग मला हळूहळू कळायला लागलं सिनियर लोकांकडनं की हे लोक प्लेस व्हायला लागले. असे छान छान कंपन्या येतात आता. तेव्हा मला एवढा आयडिया नव्हती कुठल्या कंपन्या येतात, पण मोस्टली TCS, ॲक्सेंचर, इन्फोसिस वगैरे ह्याबद्दल खूप ऐकत होतो कारण की बरेच लोक प्लेस होत होते त्या कंपनीत. तर ते सगळं झालं. मग म्हटलं आता या कंपन्यांसाठी काय केलं पाहिजे तर कुठले प्रोग्रामिंग लँग्वेज नीट शिकली पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी मी ऑनलाईन थोडं शिकायला सुरू केलं, पण एवढं त्यात नीट होत नव्हतं जेवढं पाहिजे तेवढं. वरवर शिकायचो. पण नंतर मग एक दिवशी काय झालं की एक विकी म्हणून एक माझा मित्र होता. तर तो म्हणाला एक क्लासला मी व्हिजिट करून आलो आहे तर तिकडं जाऊया का, डेमो लेक्चर सुरू आहेत सध्या. एक डेमो लेक्चर त्यांनी केला होता. तर तो म्हणला की असंही आपण कॉलेज सुटलं आहे तेव्हा 5:30ला वगैरे होता डेमो लेक्चर. बरोबर. तर मग म्हटलं की ठीक आहे जाऊया आपण, बघूया काय वगैरे. मग आलो, थोडं बघितलं, लेक्चर वगैरे केला. तर तो पहिलाच लेक्चर होता. म्हणलं भरपूर लोक वगैरे तो कसं काय म्हणजे कळेल नाही कळेल. पण मग मजा आली कारण की तुम्ही लेक्चर घेत होता आणि एकदा असं फ्री लेक्चर होतं की सगळे मजा सांगायचे, त्यात शिकवायचे पण, असं नाही की नुसतं मजा पण शिकवायचे पण असं. आणि मग त्यामुळे थोडं असं छान वाटलं की बाबा ह्यांच्याकडे मी शिकू शकतो. मग म्हटलं की ठीक आहे लावून टाकू आपण क्लास. मग 2-3 डेमो लेक्चर केले, त्यानंतर क्लास वगैरे लावला. आणि मग हळूहळू पुढे थोडे लेक्चर झाल्यानंतर सर सांगायला लागले की अशा कंपन्या येतात, तुम्ही प्रिपरेशन सुरू करा लवकर. आता काय जसं PTC नावाची कंपनी आता तुम्ही म्हटलं तसं ती जरा लवकर येते. तर मग त्यासाठी तुम्ही आत्तापासून जे शिकताय ते प्रिपरेशन सुरू करा. बरोबर. मग झालं आणि थर्ड इयरचा संपायला आलं आणि मग तेव्हा आम्हाला लगेच मेल आला की PTCची कंपनी आली आहे. आणि नेमकं ह्यावेळेस लवकर आली होती. बरोबर. यावेळेस लवकर आली होती. लास्ट टाइम थोडंसं लेट होतं, 1-1.5 महिना. तसं झालं. मग ॲक्च्युली तेव्हा चालू होतं आमचं OOP वगैरे सुरू झालं होतं जस्ट. आणि तेव्हा क्लासेस ऑब्जेक्ट वगैरे चालू होतं. तर म्हटलं आता एवढंच झालं कसं करायचं. पण तुम्ही म्हटलात की नाही तू केलं तेवढं बरोबर कर, बाकीचे थोडं तू कन्सेप्ट स्वतःहून थोडं ट्राय कर शिकायचं. आणि त्यात तुम्ही रिसोर्सेस पण दिले थोडं शिका वगैरे असं. त्याप्रमाणे मग सुरू केलं प्रिपरेशन. तर आपली ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे झाली ती, त्यातही फारसं काय एवढं डिफिकल्ट वगैरे नव्हतं, त्यामुळे ती क्लिअर झाली. आणि त्यानंतर मग आम्हाला शॉर्टलिस्ट वगैरे आले. आणि किती लगेच एका आठवड्यात वगैरे आले की शॉर्टलिस्ट तुम्ही वगैरे एवढे लोक झालेत तर तुमचे इंटरव्ह्यू आता येत जातील. दर सॅटर्डे संडे असं काहीतरी होतं. सॅटर्डे संडेचे स्लॉट दिले होते त्यांनी असे 3 वीकमध्ये होतं. तर मग पहिल्या वीकमध्ये आले की ह्या लोकांचं, त्यात आमचं नाव नव्हतं. ठीक आहे म्हटलं ॲटलिस्ट एक आठवडा अजून भेटला प्रिपरेशन सुरू होतं. सेकंड वीकची आलेली, सेकंड वीकमध्ये पण नव्हतो. तर आणि गंमत कशी झाली की फर्स्ट वीकमध्ये मोस्टली जावाचे लोक होते, त्यांचं झालं होतं.
इंटरव्ह्यू वगैरे, त्यात प्लेस वगैरे पण झाले. सेकंड वीकमध्ये ॲक्च्युली डेव्हलपमेंटचा जावाचं ते त्यांनी काढलं होतं. बरोबर. मोस्टली सी रोल वेगळा बनवला होता त्यांनी, CCPP डेव्हलपर साठी चाललं होतं आणि डेव्हऑप्स वगैरे होतं. मग त्यांचं वगैरे झालं आणि तेव्हा नेमकं बाकीचे जे जावासाठी गेले होते त्यांचाही C++ मध्येच इंटरव्ह्यू घेतला. बरोबर. आम्हाला वाटली की आता आमचं होणार की नाही होणार जावाचं. आता जावाचे ऑलरेडी भरले असतील फर्स्ट स्लॉटमध्ये, मग सेकंड स्लॉटमध्ये C++, लास्टला डेव्हऑप्स वगैरे राहायला असणार, मग त्याचं असेल. मग त्याचंही प्रिपरेशन थोडं सुरू केलं साईड बाय साईड. थर्ड वीकमध्ये एक साधारण ट्यूजडेच्या आसपास मेल आला आम्हाला की तुमचा सॅटर्डेला असा इंटरव्ह्यू आहे. 26 तारखेला होता आमचा. मग तेव्हा एकदा असं वाटलं की अरे आता इंटरव्ह्यू आहे, थोडं पटकन रिवाईज केलं पाहिजे सगळं. परत रिव्हिजन वगैरे केली. तर आता आला 26 तारखेचा दिवस. सकाळी मग मी घरी राहतो ना, इथं पुण्यातलाच आहे. त्यावेळी मग मी सकाळी लवकर उठलो, थोडं रिव्हिजन वगैरे केली आणि जरा लवकरच भेटूया म्हणलं या दोघांना, विकी आणि हर्ष. त्या दोघांचंही झालं होतं शॉर्ट. थोडं प्रेशर कमी होतं मित्रांना म्हटलं की. मग गेलो, त्यांना भेटलो कॉलेजच्या इथं. थोडं आमचं चर्चा चालू होती कसं काय काय असेल, कसं काय काय रिव्हिजन, तू काय काय केलंय तू मला सांग, मी तुला सांगतो. बरोबर. आणि मग जाताना आम्ही ठरवलं की हे बघ आपलं झालं नाही झालं, आपलं एक्सपिरियन्स भेटणार आहे छान. येस. त्यामुळे मग ते त्या ह्याने आम्ही गेलो होतो. इकडं गेलो वगैरे, गेल्या आम्हाला खालती कंपनीच्या इथं गेलो. बरेच लोक दिसले तिकडं, एकदम असे 200 वगैरे होते लोक. आणि त्यात काय काय लोक फुल कोट बीट घालून आले होते. आम्ही आमचं साधं फॉर्मल मध्ये गेलो होतो. त्यात थोडं टेन्शन आलं, अरे हे एवढे भारी लोक आलेत वगैरे. मग त्यात PCCOE वगैरे असे भारी भारी कॉलेजमधले पण होते लोक. मग ठीक आहे म्हणलं, जाऊ दे, करू आपण जेवढे केले तेवढं जाऊ आपण. ठीक आहे, गेलो मग वगैरे. आम्हाला पहिल्यांदा डायरेक्ट लंच आपलं ब्रेकफास्ट सारखा बसवलं. थोडं असं छान छान दिलं होतं त्यांनी खायला. पण खायला वगैरे बसलो तर नेमकं एक मॅडम आल्या आणि ते रेझ्युमे वगैरे घेऊन आल्या 2-3 जणांचा. आणि बोलवलं आणि तुमचा इंटरव्ह्यू आहे. मग आम्ही म्हटलं अरे खाऊ तर द्या आधी. असं थोडंसं हे झालं. पण ठीक आहे, तसं आमचं थोडं उशिराच झालं, नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मग माझंच पहिल्यांदा नेमकं नाव आलं. म्हणला ठीक आहे, बघूया ऑल द बेस्ट वगैरे झालं. गेलो मग आम्ही. तर फर्स्ट राऊंडला एक सिनियर जण होते आणि एक दादासारखं होता. मग त्या दोघांनी इंटरव्ह्यू घेतला. तर हा फर्स्ट राऊंडमध्ये मला डायरेक्ट विचारलं, पहिल्यांदा इंट्रोडक्शन आपलं जे नॉर्मल आहे ते. त्यानंतर डायरेक्ट विचारलं की तुला जावामधली कुठली कन्सेप्ट आवडती. आणि तुम्ही म्हणलं होते की आपल्याला काही करून GVM पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणले की मला जावा इंटरनली कसं वर्क होतं ते थोडं मला आवडतंय. मग त्यानं सांगितलं की थोडं मेमरी मॅनेजमेंट वगैरे असं छान छान वाटतं बाकीच्या लँग्वेजेसपेक्षा, ते इम्प्रूव्हमेंट आहे जावामध्ये असं. मग त्यांनी सांगितलं वगैरे. मग त्यांनी असेच नॉर्मल क्वेश्चन्स विचारले स्टार्टिंगला की काय काय. पण मग नंतर त्यांनी विचारलं गार्बेज कलेक्टर माहिती का कसं वर्क होतं. मग त्यांना सांगितलं, आपला डायरेक्ट डायग्रामच काढून दाखवली JVMची. मग त्यांना लगेच काय आलं की ह्याला माहिती असेल. मग रेफरन्सेस वगैरे डिलीट होतात. मग ते म्हणले की ठीक आहे ह्याला माहिती असेल. मग ते म्हणले की प्रोजेक्ट कुठला केलाय तू. मी म्हणलं की एक जावा FX वरती स्टॅक इम्प्लिमेंटेशन केलंय. आणि म्हणलं मला जावा FX जास्त येत नव्हतं, पण मला सगळं स्टॅकचं माहिती आहे कसं वर्क होतं वगैरे. आणि त्याचं सगळे मी फंक्शनॅलिटी लिहिली. आणि मग ते ठीक आहे म्हणले. मग ते विचारले की तुझा जो आहे प्रोजेक्ट तो स्टँड अलोन आहे का तू असा हे केलाय, कुठे डिप्लॉय केलाय का. मग मी म्हटलं नाही स्टँड अलोनच आहे वगैरे. मग ते म्हणले की तुला मग माहिती का म्हणजे डिप्लॉय कसं करायचं का टॉम कॅट वगैरे. पण नेमकं तेव्हा माहित नव्हतं. म्हणलं माहित नाही मला फक्त स्टँड अलोन म्हणजे कसं करायचं तेवढं माहिती आहे. ठीक आहे. मग म्हणले तुला गिट बद्दल वगैरे माहिती आहे का की कसं पुश करायचं वगैरे. आता आपलं जावा FX मध्ये माहितीच होतं कसं काय काय गिट वगैरेचे सेशन्स होतात. त्यामुळे मग सांगितलं ना की असं असं असतं साधारण, असं असं करायचं, कमिट वगैरे पुश करायचं. मग ते म्हणले ठीक आहे येतं. मग त्यानंतर मग त्यांनी 2-3 SQLचे क्वेरीज विचारले. त्यातले बेसिक होते 1-2. आणि जी तिसरी क्वेरी होती ती थोडीशी टफ वाटली. पण मग जॉईन वगैरे होतं, जॉईनची क्वेरी होती तिसरी. मग ते लिहून दिली. मग त्यांनी म्हणले की अजून एक दुसरा वे आहे का करायला. म्हणजे त्यांना बघायचं होतं की वेगळ्या पद्धतीने करता येईल का तुला. मग ते तेव्हा जमलं, थोडं एक 5 मिनिटं घेतलं पण जमलं ते झालं. ते ठीक आहे म्हणले. त्यानंतर त्यांनी एक आपला हे कोड विचारले 2. म्हणजे पहिल्या राऊंडलाच कोड विचारले. काय कोड होते म्हणजे. एक होता तो आपला फॅक्टोरियलला रिकर्जन वापरून प्रिंट करायचा. तो रिकर्जन मध्ये आपण पहिला कोड तोच घेतो. बरोबर. यस गुड. तो वाला होता.
तो वगैरे तुम्ही सांगितलं तसं लगेच लिहून नाही द्यायचं की पाठ करून आलास. मग थोडं थांबलो, विचार केल्यासारखं दाखवलं, मग लिहिला कोड वगैरे आणि ठीक आहे ओके म्हणले. ते दोघांनी थोडा वेळ घेऊन बघितलं की बरोबर आहे काय वगैरे, ठीक आहे झालं. मग अजून एक कोड होता तो रिव्हर्स मध्ये नंबर प्रिंट करायचे पण रिकर्जननीच. ओके, म्हणजे दोन्ही रिकर्जनच कोड होते, बरोबर. मग तो पण म्हणजे इझी होता, तो करून दाखवला. ठीक आहे म्हणले. मग ते म्हणले की ठीक आहे तुझा काय अजून प्रश्न विचारायचे आहेत का. मी फक्त नाव विचारले की तुमचे काय काय नाव आहेत, म्हणजे असू दे माहिती. येस येस. मग ते झालं. त्यानंतर मग ठीक आहे म्हणले तू जाऊ शकतो, मी तुम्हाला सांगतो पुढे कसं काय आहे. तरी मिनिमम किती वेळाचा म्हणजे राऊंड झाला पहिला इंटरव्ह्यू? साधारण 45 मिनिटच्या वरच झाला होता. हो का? कारण की बाकीचे छोटे छोटे क्वेश्चन्स पण ते साधारण विचारतच चालले होते, इतर क्वेश्चन्स पण विचारत होते. ओके. तो झाला फर्स्ट राऊंड. मग आम्ही गेलो वापस बसायला आणि तोवर मग विकीचा पण मग चालू होता इंटरव्ह्यू. हर्षचा झाला होता. मग त्याला विचारलं तुझं कसं गेलं काय. ते सगळं झालं, डिस्कशन वगैरे चालू होतं. मग विकी वगैरे आला आणि मग लंच वगैरे सुरू थोड्या वेळाने होणार होतं, पण परत माझा नेमका नंबर आला लगेच. असं लगेच पटापट आलं. ठीक आहे म्हटलं सेकंड राऊंड आहे म्हणजे थोडं चाललोय आपण पॉझिटिव्हली चाललोय, बरोबर, करेक्ट वेला चाललोय. सेकंड राऊंडला मग गेलो. तिकडे पण असे दोन जरा सिनियर नव्हते पण दादासारखेच होते, पण वाटत होतं की त्यांना एक्सपिरियन्स भरपूर येते असं. मग त्यांनी डायरेक्ट सुरू केले की तुला एक्सेप्शन हँडलिंग येतं का, कलेक्शन बद्दल माहिती का. मग मी जेवढं केलं होतं तेवढं सांगितलं की बाबा कलेक्शन बद्दल थोडे हे माहिती आहेत टॉपिक्स, म्हणजे पूर्ण अजून मला नाही येते, मी अजून शिकतोय जावा, पण एवढं येते. ठीक आहे म्हणले. एक्सेप्शन मध्ये मग ते 2 वेज कसे आहेत काय आणि ते लिहून दाखव म्हणले कसं करायचं, आणि ते सगळं झालं. आणि आपलं युजर डिफाईंड एक्सेप्शन आणि प्री डिफाईंड एक्सेप्शन कसे असतात असं सगळं विचारलं. ते झालं. त्यानंतर मग त्यांनी एक स्क्रीन दाखवली, मॉनिटर वगैरे तिकडे सुरूच होता. ते म्हणले की ह्याचा आउटपुट दाखव डायरेक्ट, म्हणजे कोड स्निपेट थोडक्यात. स्निपेट. येस येस. आपण ते क्विज मध्ये नेहमी घेतो त्यामुळे ते आपल्याला सवय झाली होती. बरोबर. तो विचारला आणि तो आपला हा होता एक स्विच केसचा, म्हणजे आपण ज्या ब्रेक नाही वापरत ना तसा आला होता. क्या बात आहे. मग मी आधी बघितलं कसं काय स्विच केस मध्ये बरोबर दिले की नाही आधी तो इनपुट. मग त्यानंतर ठीक आहे बरोबर होता. मग बघितला फ्लो, त्यांना सांगितलं की असं प्रिंट होईल. दोघांनी बघितलं, त्या म्हणले नक्की का. मी म्हणलं हो. ठीक आहे. मग दुसरा दाखवला. दुसरा कोड पण असंच काहीतरी होता, आता एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण दुसरा पण कोड असाच त्यांनी दाखवला. आणि मग त्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारले की तुला स्टार पॅटर्न माहिती आहे का. म्हणलं स्टार पॅटर्न हा माहिती आहे, कारण की आपण प्रॅक्टिकल मध्ये आपलं होतं. मग त्यांनी मला तो ट्रायंगल वाला एक स्टार पॅटर्न दिला, तो मी केला लगेच सॉल्व्ह. मग ते पण म्हणले अच्छा तुला जे जमतंय फॉर लूप वगैरे नीट येत आहे. नेस्टेड म्हणजे त्यांना नेस्टेडची कन्सेप्ट बघायची असेल. त्यानंतर मग डायमंड पॅटर्नचा एक विचारला. मग तो तर आपण केला होता त्यामुळे प्रॅक्टिसमुळे मला तो आला, तो पण लिहिला. ते झालं. त्यानंतर अजून थोडे क्वेश्चन्स विचारले की तुला SCP बद्दल माहिती का, आपलं स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. मग ते सगळं माहितीच होतं आपल्या JVM मुळे. मग ते पण एक्सप्लेन केलं त्यांना. मग बहुतेक त्यांना कळाले घ्यायला जावा येते नीट. मग असं सगळं झालं. त्यानंतर मग ठीक आहे म्हटलं राऊंड वगैरे झाले. आणि मध्ये मध्ये काय व्हायचं की थोडं असं टेन्शन आल्यासारखं वाटायचं की म्हणजे बरोबर सांगतं का नाही सांगतं. मग ते म्हणले आरामशीर म्हणजे कधी कधी होतं फर्स्ट इंटरव्ह्यू आहे त्यामुळे तुला टेन्शन. पण रादर मला एक आयडिया येते की PTCची लोक फार म्हणजे हेल्पफुल नेचर असावं त्यांचं, कारण ते कम्फर्टेबल करायचा ट्राय करतात जास्त. रादर बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूअर न्यूट्रल असतो, अशा वेळेस समजतही नाही की आपण बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. तेच ते छान होतं. कंटिन्यू. ते झालं. त्यानंतर मग सेकंड राऊंड पण झाला माझा. मग ते म्हणले की तुला काय विचारायचं आहे का. मग सेम आपला प्रश्न की तुमचं नाव वगैरे काय, आणि तुम्ही म्हणलं आता वर्क लाईफ बॅलन्स बद्दल विचारावं. त्यांना विचारलं, ते सांगितलं मस्त आहे PTC वगैरे, वर्क लाईफ बॅलन्स खूप लोड असं नसतो, काम पण काम नीट करायचं, बाकी सगळं चिल वगैरे असतं. ठीक आहे म्हणलं. मग त्यांना ते म्हणले की तसंच की तू जा लंच करू शकतो, त्या पुढचं सांगेल तुला आहे नाही आहे. मग गेलो वापस. मग तोवर बघितलं ह्यांचं अजून झालंच नव्हते राऊंड त्या दोघांची. बरोबर. ठीक आहे म्हणलं लंच वगैरे केलं. लंच करता करता नेमकं परत माझं नाव घेऊन आली ती तिसऱ्या राऊंडसाठी. मग मी म्हटलं थोडं खाते, ते म्हणजे ठीक आहे खाऊन घे नंतर मग ये. मग थर्ड राऊंडसाठी गेलो तर मग त्या एक मॅडम सारख्या होत्या, त्या म्हणल्या की तुला आमच्या टीम लीड सोबत बोलायचं आता, म्हणजे HR राऊंड वगैरे असं नव्हता, पण टीम लीडशी डायरेक्ट बोलायचं होतं आणि तो ॲबसेंट होता म्हणून तो ऑनलाईन कॉल होता. ओके. हां. मग ते त्यांच्याशी बोललो. ते म्हणले इन जनरल तुला फक्त आयडिया द्यायला कॉल केलं की बाबा कसं काय तुझं थोडं माहिती घ्यायची मला. मग परत त्यांनी ते विचारलं की एक्सेप्शनबद्दल तुला माहिती का थोडंफार,
आणि त्यानंतर एक विचार होतं की तू कमांड लाईन मधनं घेऊ शकतो का. कमांड लाईन आर्ग्युमेंट बद्दल थोडंसं विचारलं की तू 2 इनपुट घे आणि मग त्यातलं ॲडिशन का काहीतरी असं विचारलं होतं त्यांनी. मग मी म्हणलं हो माहिती आहे. मग त्यांना म्हणलं की दाखवू का वाटलं तर स्क्रीन शेअर करून. ते म्हणले नाही नाही, फक्त मला वर्बली सांग की कसं काय काय. सांगितलं वगैरे बरोबर. ते ठीक आहे म्हणले. मग ओके म्हणले आणि मग जाऊ शकतो तू. मग त्यांना विचारलं की आता म्हणजे झाले नाही झाले. ते म्हणले असं सांगू नाही शकत पण तुला कळेलच. ते पॉझिटिव्ह आणि ते हसून बोले. मला वाटलं ठीक आहे झालं असेल. मग आलं एकदम खुश झालो होतो. मग दोघा मित्रांना पण सांगितलं की असं असं झालंय, बहुतेक मी होईल, तुम्ही पण व्हाल असं सगळं. आणि मग त्यांना त्या टेन्शन असं यायचं की आता काय काय एक दुसऱ्या मॅडम होत्या HR, त्या असे एक 7-8 रेझ्युमे घेऊन यायच्या आणि मग ते बोलायच्या की बाबा असे या इकडं असं एक एक करत आणि त्या साईडला घेऊन जायच्या म्हणायचे की तुम्ही नाही झाला तसं. बरोबर. आणि मग त्यांना जास्त टेन्शन यायचं की आता एवढा वेळ झाला आमचा राऊंडच होत नाही आणि तुम्ही सगळे झाले पण आम्ही झालो की नाही सिलेक्ट. म्हणलं नाही नाही आपण थांबू, होईल होईल, जास्त टेन्शन नको घेऊ. मग परत आपल्या घरी फोनाफोनी वगैरे झाले आणि मग त्यानंतर परत हर्षा सेकंड राऊंड वगैरे झाला आणि त्याचाही मस्त गेला. मग विकीचा लगेच झाला, त्याचंही छान झालं. आणि मग मोस्टली साधारण असा आमचा अख्खा दिवस तिकडंच गेला PTCमध्ये. आणि मग नेमका त्यांचाही झालं प्लेस वगैरे. मग म्हणलं चला एक साथ आलो तिघं आणि एक साथ प्लेस झालो. चांगलं आहे चांगलं आहे. ते एक छान वाटलं आम्हाला. आणि साधारणतः असं झालं आमचं इंटरव्ह्यूचं. ओके. आता म्हणजे आता तू सध्या तरी PTC मध्ये काम करतोय, म्हणजे तू काम सुरू केलंय, तर तुला काही टीम असाइन केले किंवा कशावर काम दिले काय, त्याच्याबद्दल थोडंफार ब्रीफ तू सांगू शकतो का? हा, तर मग आता मी ज्या टीम मध्ये की कसं असतं की आपला एक आमचा प्रोडक्ट आहे थिंगवर्क्स नावाचा, त्याच्यावरती कस्टमरचे काय काय इश्यूज येतात. मग त्या इश्यूज त्या आम्हाला पाठवतात की बाबा असं असं आहे. पहिल्यांदा ऍक्च्युली टेक सपोर्टला जातं. बरोबर. आणि मग ते आम्हाला देतात की बाबा कोड फिक्स असेल किंवा काय असेल तर ते आम्हाला पाठवतात. मग आमचं काम काय की तो बघायचं की काय फिक्स लागणार आहे का खरंच, का थोडं कॉन्फिगरेशन चेंजेस वगैरे होऊन होतील. मग त्याप्रमाणे कोड फिक्स असेल तर तो कोड आधी समजून घ्यायला लागतो, थोडं डिबगिंग करायला लागतं. बरोबर. ते करून मग तो फिक्स करायचा. आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटले की डॉकर वगैरे काय असतं ते माहित नव्हतं. टूल्स बऱ्याचशा गोष्टी आणि जिरा वगैरे ते त्यातच सगळं चालू असतं आमचं काम. आणि ते आहे ते सगळं झालं. आणि मोस्टली त्या प्रकारचंच काम आहे की बग्स जे असतात ते आम्हाला फिक्स करायचे सगळं आहे त्यात. तरी तुला काय वाटतं, म्हणजे तुझं सिलेक्ट होण्यामागे काय की फॅक्टर काय असेल? म्हणजे हा मी क्वेश्चन का विचारतो तर म्हणजे आपण समोरच्याला बघून प्रिपेअर करत असतो. आता तसे GoToWeb मधले स्टुडंट्स तुला बघून प्रिपेअर करतील PTC साठी. तर तुला काय असं वाटतं की तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये असा काय की पॉईंट होता की त्यांनी तुला सिलेक्ट केला असावा? माझ्या मते जर मी जे आपलं इंटरनल स्ट्रक्चर सांगितलं JVMचं की बाबा मला माहिती आहे की नुसतं वर माहित नाही, सिंटॅक्स वगैरे तेवढं मोस्टली लोकांना तेवढंच माहिती असतं ऍक्च्युली. हा, त्यामुळे आता तुम्ही शिकवलं तेव्हा आम्हाला माहिती पडलं की असं सगळं आहे. पण मग त्याबद्दल मग मोस्टली तुम्ही समजा प्रिपेअर केलं की JVM इंटरनली तुमचं कसं वर्क होतं कोड, तुम्हाला सांगता यायला पाहिजे की बाबा कसं काय होतं. तर मग ते एक प्लस पॉईंट तुमच्यासाठी होऊ शकतो. प्लस तुमचा प्रोजेक्ट वगैरे एखाद्या वेळेस, आता आम्ही नेमकं तेव्हा उशिरा लवकर ॲक्च्युली आली होती कंपनी आणि प्रोजेक्ट वगैरे नंतर होते. पण मग तुमचा प्रोजेक्ट चांगला केला आणि तुम्हाला एक्सप्लेन करता आलं की तुम्ही काय रोल केला त्यात, तर मग ते एक बेस्ट होऊ शकतं तुमच्यासाठी. आता आपण सुपर एक्स नावाची पण कन्सेप्ट सुरू केली का? कारण की म्हणजे होतं कसं, बरेचसे लोक शिकून घेतात एखादा सब्जेक्ट, त्यांचं थेरॉटिकल नॉलेज असतं, पण थेरॉटिकल गोष्टींना इम्प्लिमेंटेशन जर जोड मिळाली ना तर ते गोष्टी भारी होतात. म्हणून आम्ही सुपर एक्स चालू केला. आता तू पण सुपर एक्सचा पार्ट होता, तो एक प्रोजेक्ट केला, पण तुझा काय एक्सपिरियन्स होता? म्हणजे सुपर एक्स मध्ये तुला काय भारी वाटतं असं? सुपर एक्समध्ये बेसिकली सगळं आपल्याला स्टार्टिंगपासून शिकायला भेटतं की गिटवरती कसं पुश करायचं कसं, आणि अख्खा प्रोजेक्टचा फ्लो करतो की बाबा असं नाही की प्रोजेक्ट म्हणजे नुसतं थोडा कोड लिहिला आणि झाला. त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे सिनारिओ टॅकल करायला लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे कोलॅबोरेशन, कारण की आता सगळे वेगवेगळ्या पद्धतीने शिकलेले लोक असतात की कोणाला काय येतं जास्ती कोणालाही, मग त्यांच्यासोबत कसं बरोबर बॉन्डिंग केलं पाहिजे, कसं काम कोणाला असाइन केलं पाहिजे, ते एक महत्त्वाचं शिकायला भेटतं. आणि आपला एक सुपर एक्सचा प्रोजेक्ट म्हटलं तर असा एकदम भारी एखादा प्रोजेक्ट करायला लागतो, म्हणजे न्यू आयडिया इम्प्लिमेंट करायला बघितला तर सुपर एक्सचा प्रोजेक्ट वगैरे तर आम्ही केला होता. 4 लोकांमध्ये होता. मी होतो, एक हर्ष गायकवाड जो माझ्यासोबत प्लेस झाला तो एक होता, आणि अजून 2 जण होते मित्र आमचे. तर आम्ही त्यात माझं काम होतं मोस्टली बॅक एंड रिलेटेड, जे फंक्शनॅलिटी लिहायचे वगैरे ते होतं. तर मग त्यात मला ॲक्च्युली शिकायला भेटलं की कसं फ्लो वगैरे बरोबर होतोय, कसं लिहायला पाहिजे आपण, सिंटॅक्स वगैरे नीट.
मेथड्स वगैरे त्याबद्दल ते एक शिकायला भेटलं. आणि सुपर एक्स खरंच म्हणजे एक नवीनच एक्सपिरियन्स भेटतो की आपण प्रोजेक्ट केला, त्यांना प्रोजेक्ट दाखवायचा आणि तिकडे समोर जजेस असणार, 4-5 जजेस बसलेले, म्हणजे असा एक रिअल असा फील येतं की बाबा आपण प्रोडक्ट वगैरे दाखवते की बरोबर बरोबर. नाही ॲक्च्युली तोच मुद्दा आहे ना की इंटिग्रेशन आणि या गोष्टी की आपलं फ्रंट एंड बॅक एंड सोबत कसं कोलॅब करतात, सगळ्या गोष्टी आमचा हाच मोठो आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला. हो नक्की, खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सो मंडळी, तुम्हाला पण आजचा हा पॉडकास्ट आवडलेला असेलच. PTCच्या फ्लोमध्ये तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की काही सिनारिओमध्ये इंटरव्ह्यू 2च राऊंडचा होतो आणि काही सिनारिओमध्ये इंटरव्ह्यू 3 राऊंडचा असू शकतो आणि ते डिपेंड करतं, म्हणजे ते व्हॅरी करतं. म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू 3 राऊंडच होईल याची गॅरंटी नाही, त्यांच्यावरती डिपेंड असतं, कंपनीवरती. सो तुम्हाला जर ह्या गोष्टी जास्त आवडल्या असेल, पुन्हा असेच पॉडकास्ट जर बघायचे असेल तर आम्हाला कनेक्ट करा. आम्ही तुमच्या हेल्पसाठी नेहमी असू. थँक्यू. थँक्यू.